देख रहे हैं जनता की आवाज 24 घंटे। नमस्कार, मैं मीना। जनता की आवाज न्यूज 24 आवर्स में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। कल्याणपूर्व के पूना लिंक रोड काटेमानिवली परिसर में डंपर का ब्रेक फेल होने से डंपर ने 6 से 7 गाड़ियों को धड़क देने की घटना आज यानी 14 अगस्त की शाम को घटी है। इस विचित्र दुर्घटना से परिसर में खलबली मची है। इस दुर्घटना में 1 से 2 जन मामूली घायल हुए हैं, लेकिन गाड़ियों का बड़े पैमाने में नुकसान हुआ है। वाहतूक पुलिस ने घटना स्थल पर पहुंचकर डंपर चालक को कोलसेवाडी पुलिस थाने में लेकर गए हैं। इथे पुना लिंक रोडवर एक हा डंपर आलेला आहे, त्याच्यात ब्रेक फेल झाला, त्याच्यामुळे 3-4 गाड्यांचं नुकसान झालं। एका गाडीत एक छोटी लहान मुलगी होती, 2 लेडीज होत्या आणि त्यांचा मुलगा होता। पण नशीब म्हणजे दुर्दैवी म्हणजे असं की कोणालाही लागलं नाहीये, ते व्यवस्थित आहेत, कोणाला दुखापत झालेली नाहीये। गाड्यांचं मोठं नुकसान झालं। हा, गाड्यांचं खूप 3-4 गाड्यांचं नुकसान झालं आणि ट्रॅफिक झालेली होती भरपूर। आता ते व्यवस्थित चालू झालं। सचिन हवालगी आहे, मी इथे मागच्या चाळीत राहतो। सुमारान 5:20 इथे पुना लिंक रोड वरती अपघात झालेला आहे। जवळपास 10 ते 12 गाड्यांच्या एका पाठोपाठ ऍक्सिडेंट झालेला आहे। ही मागे जी डंपर बघत आहे तुम्ही, तिचा ब्रेक फेल झालेला आहे। त्या ब्रेक फेलनी त्यांनी धडाधड गाड्या एकमेकांचे नुकसान करायला चालू झालेले आहेत। कसं बसं एक गाड्यांना सेपरेट केले गेलेत, ट्रॅफिक हटवले गेलेत, कोणालाही काही दुखापत झालेले नाहीये, खरचटलंय बारीक सारीक, ठीक आहे। त्याच्या गाडीचा ब्रेक फेल झालेला आहे, त्याला हटवण्यात